कोकणच्या किनारपट्टींची सुरक्षा तब्बल 32 वर्षानंतर वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्या दृश्यांमधून पाहू शकताय कोकणची किनारपट्टी जी आहे या किनारपट्टीची सुरक्षा आहे ही वाढवण्यात आलेली आहे। ड्रोनची 24 तास नजर ही या किनारपट्टीवर राहणार आहे। पहिल्या 9 दिवसातच 27 बेकायदा बोटींवरती कारवाई करण्यात आलेली आहे। 1993च्या RDX तस्करीनंतर 32 वर्षानंतर या किनारपट्टीवरती सुरक्षा कवच जे आहे हे आता ड्रोनच्या माध्यमातून उभारलेलं पाहायला मिळतं। वैद्य मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस अशी उपाययोजना हाती घेतली आणि अत्याधुनिक ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून सागरी सीमांवरती नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा राबवण्यात आली। यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवरती गस्त घातली जाते। मात्र या सगळ्याचा फायदा हा इथं असणाऱ्या विविध स्वरूपाच्या तस्करी रोखण्यासाठी होणार आहे। काही वर्षांपासून सागरी किनारा हा असुरक्षित मानला जात होता आणि या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून गस्त अत्यावश्यक बाब बनलेली होती। मात्र सध्या विविध ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून गस्त घातल्यामुळे कोकणचा किनारा हा विशेष संरक्षित झालेला पाहायला मिळतोय। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।